आज रामनवमी या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, शिर्डीसह सर्वच ठिकाणी रामनामाचा जागर। एबीपी माझाकडून सर्व रामभक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी सजली। देशासह जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल। आज दुपारी 12:16 प्रभू श्रीरामांचा सूर्यतिलक सोहळा संपन्न होणार। देशात एनडीएचा झंझावात कायम। मोदी हॅट्रिक करण्याची शक्यता। देशात एनडीए 373 जागा मिळवण्याचा अंदाज, तर इंडिया आघाडीला 155 जागांची शक्यता। एबीपी माझा आणि सी वोटरच्या अंतिम ओपिनियन पोलमधून माहिती समोर। सी वोटर्स आणि एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीची पीछेहाट। महायुतीला 30 जागा तर मवियाला 18 जागा मिळण्याची शक्यता। मुंबईतील सर्व 6 जागांवर महायुतीचाच विजय होण्याची शक्यता। कल्याण, ठाणे, पालघरही महायुतीकडे जाणार, तर भिवंडीत मात्र शरदचंद्र पवार पक्षाला यश मिळण्याची शक्यता। एबीपी माझा सी वोटरच्या सर्व्हेचा अंदाज। सी वोटर्स आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोल। विदर्भात भाजप बाजी मारण्याचा अंदाज, तर मराठवाड्यात ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरण्याची शक्यता। कोल्हापुरात शाहू महाराज तर साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव होण्याची शक्यता। शाहू महाराजांविरुद्ध मंडलिक यांचं पारडं जड। सी वोटर्स आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक अंदाज। पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा दबदबा राहण्याची शक्यता। शरद पवार गटाला 12 पैकी 5 जागा मिळण्याचा सर्व्हेचा अंदाज। सी वोटर्स एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार बारामती सुप्रिया सुळेंच्या पारड्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। उत्तर महाराष्ट्रात भाजपचाच दबदबा राहणार। 6 पैकी 5 जागा भाजपकडे येण्याची शक्यता, तर नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गोवाल पाडवींच्या विजयाचा एबीपी सी वोटरच्या सर्व्हेत अंदाज। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेमुळे जनतेच्या मनातील खासदार मीच हे पुन्हा सिद्ध झालं। यापुढच्या काळातही जनतेचा प्रतिसाद वाढतच जाईल। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांना विश्वास। ओपिनियन पोलवर नाही तर मतदारांवर अधिक विश्वास। रायगडमधून मोठ्या फरकानं निवडून येणार, सुनील तटकरेंना विश्वास। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यातील 102 जागांसाठी शुक्रवारी मतदान। यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर मतदारसंघांचा समावेश। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज वेंगुर्ल्यात प्रचार सभा। यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील राहणार उपस्थित। राणे आणि केसरकर एकत्र महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतील। नागपूरमधील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांची आज प्रचार रॅली। महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार। 19 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्याच्या तळेगावामध्ये जाहीर सभा। रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा राज्यात मॅरेथॉन दौरा। 18 एप्रिल ते 11 मे पर्यंत शरद पवारांच्या प्रचार सभा। 22 दिवसात 50 सभांचं आयोजन। 4 दिवस सासूचे संपले, आता 4 दिवस सुनेचे येऊ द्या। 40 वर्ष झाली तरी बाहेरची म्हणतात। अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला। लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य। तर बारामती माझं कुटुंब आहे, त्यामुळे मी कुठेही एकटी नाही, सुनेत्रा पवारांना विश्वास। अजित पवारांनी घरावर दडोडा टाकला। शरद पवारांना घराबाहेर काढून पक्ष लुटला। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा। वसंतदादा आणि काँग्रेसबद्दल बोलताना विशाल पाटील भाऊक। मी पक्षावर एकतर्फी प्रेम केलं, विशाल पाटलांचं वक्तव्य। विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला, हा त्यांचा संघर्ष पाहिलेल्यांनाच माहिती आहे। वसंतदादांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम असल्यानं त्यांना संधी मिळणं आवश्यक, अजूनही वेळ गेलेली नाही, सत्यजित तांबेंचं ट्विट। विशाल पाटलांची समजूत काढू आणि या विषयावर मार्ग काढू, आम्ही महाविकास आघाडी सोबतच राहू, नाना पटोलेंचं वक्तव्य। महायुतीत 9 जागांचं महाभारत सुरू, नाना पटोलेंचा टोला।
सांगलीत काँग्रेसकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी मी माघार घेईन, विशाल पाटलांचं वक्तव्य. विशाल पाटलांच्या मेळाव्यात 3 ठराव एकसंमतीनं मंजूर. यात विशाल पाटलांना काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी द्या, सर्वांना विचारल्याशिवाय पाटलांनी माघार घ्यायची नाही आणि काँग्रेसचा कोणताही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असा ठराव मंजूर झाला आहे. विदर्भातील 5ही जागा काँग्रेस जिंकणार. अमित शहांच्या प्रचार सभांसाठी पैसे देऊन माणसं आणली जातात, नाना पटोलेंचा आरोप. साकोलीतून राहुल गांधींनी देशाला व्हिजन दिलं, साकोली आता राजकीय केंद्र बनले, नाना पटोलेंचं वक्तव्य. नाशिकमध्ये महायुतीकडून निवडणूक लढवायला सांगितलं म्हणून तयार झालो. आपण केलेल्या नाशिकच्या विकासामुळे मराठा समाजाची मतही आपल्यालाच मिळणार, मंत्री छगन भुजबळांना विश्वास. कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना वादावर सुलभा गायकवाड यांच्याकडून पडदा. मी भाजपसोबतच मोदींना पंतप्रधान करण्याची भाजपची भूमिका मान्य, महायुतीचा प्रचार करणार. गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाडांचं स्पष्टीकरण. पुण्यात महाराष्ट्रातील कलाकारांच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अजित पवारांची भेट. कलाकारांच्या विविध संघटनांचा महायुतीला जाहीर पाठिंबा. राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांची माहिती. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, आपण सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांचं आवाहन. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी. 2 दिवसात त्रुटींची पूर्तता करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. उदयनराजेंनी स्वीकारला पक्षाचा एबी फॉर्म. महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदेंविरोधात उदयनराजेंना उमेदवारी जाहीर. 18 एप्रिलला अर्ज भरणार. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे प्रथमच भाजप कार्यालयात. उदयनराजेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी. राज्यातल्या 48 जागा आम्ही जिंकणार तर 45+ हा भाजपचा देशातला आकडा. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला. गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचा फोटो वापरून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. आत्ताच्या निवडणुकीत देखील त्यांनी 18 खासदार आणून दाखवावेत, नाहीतर राजकारण सोडावं. बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. भाजप देशात 45+ गेलं तर राजकारण सोडा, आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना आव्हान. तसंच मवियानं राज्यात 18हून अधिक जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन, आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. विखेंच्या विरोधात प्रचार करणं हा शरद पवारांचा धर्म. अहमदनगरमध्ये येऊन त्यांनी विखेंविरोधात प्रचार केला नाही तर जगातील आश्चर्यांमध्ये भर पडेल, राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला. गेल्या 10 वर्षात काँग्रेसला प्रचंड अपयश आलं. विरोधी पक्षनेतेपदही मोठ्या मुश्किलीनं त्यांना मिळालं, त्यामुळे ते जाहीरनाम्यात काहीही म्हणू शकतात. मात्र जनतेचा काँग्रेसवर विश्वास नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. भाजपचा एक जबाबदार नेता आणि इतर कार्यकर्ते नागपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोन करतायत. यंदाची निवडणूक सांभाळून घ्या अशी विनवणी करत असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवारांचा आरोप. महायुतीचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरींकडून विचलनामा जाहीर. गडकरींकडून गेल्या 5 वर्षातील केलेल्या कामांचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित. गेल्या 10 वर्षात गडकरींनी नागपूरचा सत्यानाश केला. 24 तास पाणी देण्याबाबत ते नागपूरकरांची खोटं बोलतायत. विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? विलास मुत्तेमवारांचा सवाल. काँग्रेसचे नेते माझ्या विरोधात जोरदार प्रचार करतात. त्यापैकी एका नेत्याला मी अटकेपासून वाचवलं होतं. आज तोच नेता माझ्या विरोधात प्रचार करण्यात आघाडीवर. नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार घेतली. विजय शिवतारेंचं वक्तव्य. एबीपी माझावर तोंडी परीक्षेत शिवतारे सहभागी. 1978 नंतर राजकारणाचा बाजार झाला. विजय शिवतारेंचं तोंडी परीक्षेत वक्तव्य. स्वार्थी प्रवृत्ती ज्या प्रस्थापित झाल्यात त्यांना मूळ प्रवाहातून दूर केलं पाहिजे. एबीपी माझावर तोंडी परीक्षेत विजय शिवतारेंचं वक्तव्य. अकोल्यात एमआयएमचा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसींची घोषणा. अमित शहांनी सभा घेऊन 1 महिना झाला तरी महायुतीला उमेदवार सापडला नाही. इम्तियाज जलील यांची टीका. विजय वडेट्टीवारांनी भाजपशी कोणताही संपर्क साधला नाही. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा काहीही विषय नाही. वडेट्टीवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांबाबत बावनकुळेंचं स्पष्टीकरण.
महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व कमकुवत, वसंतदादांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारणं हा पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम, भाजप खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांची आयडिओलॉजी गाडली, त्यामुळे त्यांनी लोकांना गाडण्याचं भाष्य करू नये. महाराष्ट्र भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंनाच मिळण्याची शक्यता, लवकरच अधिकृत घोषणा होणार. भाजप ठाणे लोकसभा मतदारसंघावरून दावा सोडण्यास तयार असल्याची माहिती. मुंबईत अंडरवर्ल्ड गँग नाही, कोणाचीही दादागिरी मुंबईत चालू देणार नाही. सलमान खानची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर दयानंद चोरगे भिवंडी लोकसभेसाठी आग्रही. भिवंडीची जागा शरद पवार पक्षाला सुटल्यानं काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी. 30 एप्रिलला कर्नाटकच्या बेळगावात मनोज जरांगेंची सभा. मराठा आरक्षणासाठी 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषण. मराठा आरक्षणाबाबत कोणताही तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. मुंबई उच्च न्यायालयातील पूर्णपीठासमोरील सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब. चाळीसगावातील उन्मेष पाटील समर्थकांचा ठाकरे गटात प्रवेश. भाजपची डोकेदुखी वाढली. इंदापूर तालुक्यातील पुणे बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळेंसह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. अहमदनगर जिल्ह्यातील 100 भाजप कार्यकर्त्यांचं राजीनामा देण्याबाबतचं पत्र व्हायरल. सुजय विखेंना उमेदवारी दिल्यानं पत्रातून नाराजी. चंद्रपूरमधील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा रोड शोमध्ये सहभाग. पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. नोकरीवरून घरी निघालेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ. भंडाऱ्याच्या पालोरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवारांना यश. समीर खोडेनं पटकावला महाराष्ट्रातून प्रथम, तर देशातून 42वा क्रमांक. राज्यातल्या 87हून अधिक उमेदवारांना परीक्षेमध्ये यश. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये डीआरजी, बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 29 नक्षलवाद्यांना कंठस्नान. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नॉर्थ ईस्ट दौरा. आसाम आणि त्रिपुरामध्ये पंतप्रधान मोदींची रॅली. राहुल गांधी यांच्या कर्नाटकमध्ये 2 प्रचार रॅली. मल्लिकार्जुन खरगे कर्नाटक आणि नागालँडमध्ये प्रचार करणार, तर सहारनपूरमध्ये प्रियंका गांधी करणार रोड शो. उत्तर प्रदेशमध्ये आज इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन. सकाळी 9 वाजता गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.